प्रिय विद्यार्थियो, आज आपण अभ्यास करणार आहोत मराठी व्याकरण। चला बघूया नाम व नामाचे प्रकार। शब्दांचे एकूण 8 जाती आहेत। असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला आता आपण पाहूया सर्वात प्रथम नाम कशाला म्हणतात। नाम वस्तू, प्राणी किंवा पदार्थांचे नाव दर्शविणारा शब्दाला नाम असे म्हणतात। उदाहरण: महेश, मनोज, गाय, हिमालय हे वस्तूंचे किंवा प्राण्यांचे नावे आहेत। नामांचे मुख्य प्रकार 3 आहेत। नंबर 1 सामान्य नाम, नंबर 2 विशेष नाम, नंबर 3 भाववाचक नाम। सर्वात प्रथम पाहूया आपण सामान्य नाम। एकाच जातीच्या वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध देणारा शब्दात सामान्य नाम असं म्हणतात। उदाहरण: मुले मैदानावर खेळतात। ह्या वाक्यामध्ये सामान्य नाम आहे मुले। उदाहरण क्रमांक 2 भारतात अनेक पर्वत आहेत। सामान्य नाम आहे पर्वत। उदाहरण क्रमांक 3 समुद्राला भरती आली। सामान्य नाम आहे समुद्राला। यानंतर आपण पाहूया विशेष नाम। ज्या नामांनी एका विशिष्ट वस्तूचा अथवा विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो अशा नामांना विशेष नामे असं म्हणतात। उदाहरण क्रमांक 1 गंगा ही पवित्र नदी आहे। या वाक्यामध्ये विशेष नाम आहे गंगा। उदाहरण क्रमांक 2 सचिन उत्कृष्ट खेळाडू आहे। विशेष नाम आहे सचिन। भाववाचक नाम: ज्या नामांनी व्यक्ती अथवा वस्तू यामध्ये असणाऱ्या अंगभूत गुणांचा बोध होतो त्यांना भाववाचक नामे असं म्हणतात। उदाहरण क्रमांक 1 माणसाच्या बोलण्यात गोडवा असावा। या वाक्यामध्ये भाववाचक नाम आहे गोडवा। उदाहरण क्रमांक 2 आईच्या वागण्यात प्रेम असतो। या वाक्यामध्ये भाववाचक नाम आहे प्रेम। त्याच्यानंतर आपण पाहूया सर्वनाम कशाला म्हणतात। सर्वनाम नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। उदाहरण: ज्या वाक्यामध्ये तो, ती ह्या शब्दांचा वापर होतो त्याला सर्वनाम असं म्हणतात। नंबर 3 आहे विशेषण। नामासंबंधी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात। उदाहरण: जिदान गुणवान मुलगा आहे। विशेषण आहे गुणवान। त्याच्यानंतर आपण पाहूया क्रियापद। वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणतात। उदाहरण: मयूरने प्रथम क्रमांक पटकावला। या वाक्यामध्ये क्रियापद आहे पटकावला।
नंबर 5 आहे क्रियाविशेषण। क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण। उदाहरण, रक्षिता हळूहळू चालत गेली। ह्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण आहे हळूहळू। नंबर 6 आहे शब्दयोगी अव्यय। शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात। उदाहरण, झाडावर 5 पक्षी होते। या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आहे वर। झाडावर 5 पक्षी होते। उभयान्वी अव्यय। आणि व यासारखे शब्द किंवा वाक्य जोडणारा शब्दांना उभयान्वी अव्यय म्हणतात। उदाहरण, मी आणि माझा मित्र मुंबईला गेलो। या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय आहे आणि। यानंतर 7वा क्रमांक आहे केवल प्रयोगी अव्यय। भावना दर्शविणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। उदाहरण, अरर केवढी ही दुखापत। या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय आहे अरे रे। प्रिय विद्यार्थी, असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।